विनापरवाना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या 2 टिप्परवर महसूल विभागाची कारवाई। 2 टिप्परसह लाखोंचा मुद्देमाल जप्त। दिनांक 16 मेच्या मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास सडगर्जुनी तालुक्यातील बदुटोला गावाजवळ MH35 AJ 4675 हा रेहान शेख यांच्या मालकीच्या टिप्पर मध्ये 2 ब्रॉस रेती अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आल्याने ग्राम महसूल अधिकारी हनुमंत आंबेकर आणि जोगेश्वर प्रधान यांनी कारवाई केली। तसेच दिनांक 18 मे रोजी सकाळी 6:45 वाजताच्या दरम्यान सडगर्जुनी तालुक्यातील पांढरी ते मुर्दोली या रोडवर MH35 AH 7788 हा सुरेश कावडे यांच्या मालकीच्या टिप्परमध्ये अंदाजे 4 ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आल्याने ग्राम महसूल अधिकारी मुस्ताक कुरेशी, रांगडाले, हनुमंत आंबेकर, हर्षकुमार उईके यांच्या पथकाने कारवाई केली असून दोन्ही वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आले। या दोन्ही वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून लाखोंचा दंड आकारण्यात आला आहे। सदर कारवाई उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे, तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। आपल्याकडे सडगर्जुनी तालुक्यामध्ये 16 मे 2025च्या मध्यरात्री अंदाजे 1 वाजताच्या सुमारास बदुटोला गावाजवळ MH35 AJ 4675 हा रेहान शेख यांच्या मालकीचा टिप्पर 2 ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आल्याने आपले जे फिरते गस्ती पथक आहेत त्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी आंबेकर आणि ग्राम महसूल अधिकारी जोगेश्वर प्रधान यांनी जप्त केलेला आहे। त्याचबरोबर 18 मे 2025ला सकाळी 6:45च्या दरम्यान पांढरी ते मुर्दोली या रोडवरती MH35 AH 7788 हा 12 टायर टिप्पर जो आहे तो अंदाजे 4 ब्रास रेती अवैधपणे वाहतूक करताना आढळून आल्याने आपलं जे फिरते गस्ती पथक आहे ग्राम महसूल अधिकारी मुस्ताक कुरेशी, राहंगडाले, त्याचबरोबर ग्राम महसूल अधिकारी आंबेकर आणि हर्षकुमार उईके यांच्या पथकाने जप्त केलेला आहे। सदर दोन्ही जप्त टिप्परवरती महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 48 नुसार पुढील कारवाई सुरू आहे। सदर कारवाई ही तालुका प्रशासन आणि माननीय उपविभागीय अधिकारी अर्जुनी मुरगाव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली।